विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र. कोणत्याही एक्झाममध्ये महाराष्ट्राच्या भूगोलवर 3 ते 4 प्रश्न हमखास असतात. महाराष्ट्र, आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बघू महाराष्ट्र राज्याची निर्मिती केव्हा झाली. तर महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली 1 मे 1960 रोजी. महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ किती आहे? क्षेत्रफळ, महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ 307,713 चौरस किलोमीटर आहे. किमी. महाराष्ट्राची दक्षिण उत्तर लांबी, महाराष्ट्राची हे जे आपला महाराष्ट्र आहे, हे आपलं जर एक ढोबळमानाने आपण आकृती काढलेली आहे. महाराष्ट्राची दक्षिण उत्तर, हे आपला उत्तर, हे दक्षिण, ही लांबी जर आपण काढली तर किती येईल? ही लांबी 700 किलोमीटर आहे. आणि पूर्व पश्चिम लांबी किती आहे जर अशी विचारली तर ही 800 किलोमीटर आहे. महाराष्ट्राला समुद्र किनारा लाभलेला आहे. इकडून महाराष्ट्राला समुद्र किनारा लाभलेला आहे, तर तो 720 किलोमीटर लांबीचा आहे. 720 किलोमीटर. हा प्रश्न अनेकदा पडलेला आहे. महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत, हे सगळ्यांना माहीत आहे. महाराष्ट्रात क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा जे आहे तो आहे अहमदनगर. अलीकडेच अहमदनगर नाव बदलून त्याच्या जागी अहिल्यानगर हे नाव ठेवण्यात आलेले आहे. पर्यायमध्ये फक्त अहिल्यानगरच टिक करायला पाहिजे, अहमदनगर नाही. महाराष्ट्रात मग ही सर्वात मोठा जिल्हा अहिल्यानगर आहे. तर सर्वात लहान जिल्हा कोणता क्षेत्रफळाने? तर तो आहे मुंबई शहर. इथं आहे आपला मुंबई शहर आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी ही आहे गोदावरी. याचा उगम कुठं आहे? तर नाशिक येथे या नदीचा उगम आहे. नाशिक हे मुंबईच्या इथं आहे. नाशिक इथे उगम आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण आहे? हा प्रश्न खूपदा पडलेला आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, तर आपण बघू महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण आहे? पहिले मुख्यमंत्री आहे यशवंतराव चव्हाण. हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आहे. आपण महाराष्ट्राचा भूगोल बघत आहोत. महाराष्ट्राचा राज्य वृक्ष काय आहे? महाराष्ट्राचा राज्य वृक्ष तर आंबा आहे. महाराष्ट्राचा राज्य वृक्ष कोणता आहे? आंबा. त्याचप्रमाणे महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? राज्य प्राणी तर शेकरू आहे. शेकरू. महाराष्ट्र राज्य पक्षी कोणता आहे?
हरावत किंवा हरियाल हा कबूतर या प्रजातीचा आहे. अतिशय सुंदर पक्षी आहे हा. त्यामुळं हा आपल्या महाराष्ट्रानं राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित केलेला आहे. महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ कोणते आहे? तर महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ हे 1857 साली झालेले मुंबई आहे. हा प्रश्न खूपदा पडलेला आहे. मुंबई आहे. पहिली अणुविद्युत प्रकल्प कुठे आहे? महाराष्ट्रातील पहिला अणुविद्युत प्रकल्प कुठे आहे? पहिला, आपण सर्व पहिले बघत आहोत. महाराष्ट्रातील पहिला अणुविद्युत प्रकल्प कुठं आहे? तर तारापूर येथे आहे. हे प्रश्न खूपदा पडले. तारापूर कुठं आहे? तर पालघर या जिल्ह्यात तारापूर आहे. तर जलविद्युत, महाराष्ट्रातील पहिला जलविद्युत प्रकल्प कुठे आहे? महाराष्ट्रातील पहिला जलविद्युत प्रकल्प खोपोली येथे आहे. खोपोली कुठं आहे? तर खोपोली रायगड या जिल्ह्यात आहे. खोपोली हे रायगड जिल्ह्यात आहे. पण महाराष्ट्रातील पहिले दूरदर्शन केंद्र कुठे आहे? पहिले दूरदर्शन केंद्र कुठे आहे? तर हे मुंबई येथे आहे. मुंबई. स्थापना आहे 2 ऑक्टोबर 1957. 2 ऑक्टोबर 1972. महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र जर बघितले, आकाशवाणी केंद्र हे सुद्धा मुंबई येथेच होते. मुंबई. आकाशवाणी ज्याला आपण म्हणतो रेडिओ, पहिल्यांदा होते रेडिओ, आता सध्या कमी होत चाललेला आहे. तर हे केव्हा आहे? तर 1927ला स्थापना झालेली मुंबईमध्ये. हे प्रश्न IMP आहे, खूप परीक्षेत आलेला आहे. महाराष्ट्रात पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण. हा प्रश्न सोपा झालेला आहे, लिहित आलेला आहे. पहिले राज्यपाल जर प्रश्न आला, राज्यपाल, तर श्री प्रकाश हे आहेत. पहिले राज्यपाल जर विचारलं तर श्री प्रकाश हे आहेत. श्री प्रकाश हे आहेत. मराठी भाषेतील पहिले मासिक कोणते आहे? तर दिग्दर्शन. मराठी भाषेतील पहिले मासिक हे कोणते आहे? तर दिग्दर्शक हे आहेत. प्रत्येक महिन्याला ते प्रकाशित होत होते. साप्ताहिक आपले दर्पण. पहिले साप्ताहिक हे दर्पण हे होते. साप्ताहिक म्हणजे प्रत्येक 7 दिवसांनी प्रकाशित होणारे. पहिलं लोहपोलाद प्रकल्प
महाराष्ट्रातील पहिलं लोह पोलाद प्रकल्प हे चंद्रपूर या जिल्ह्यात होतं. चंद्रपूर हे जिल्हा विदर्भ येथे आहे. पहिली कापड गिरणी महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी कुठं होऊ शकते, तर मुंबई या ठिकाणी. मुंबई येथे महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी सुरू झाली होती. महाराष्ट्रातील पहिले पंचतारांकित हॉटेल म्हणजे आपण म्हणतो ना 5 स्टार हॉटेल. पंचतारांकित हॉटेल कोणते आहे? ताजमहल. आणि ताजमहल हॉटेल कुठं आहे? ताजमहल मुंबई येथे 26/11 हल्ला झाला होता. 26/11/2008 या वर्षी हल्ला झाला होता. 26/11 म्हणून इतिहासात नोंद आहे. तर महाराष्ट्रातील पहिली शिक्षिका आणि मुख्याध्यापिका. महाराष्ट्रातील पहिली शिक्षिका आणि मुख्याध्यापिका ही का? सावित्रीबाई फुले होते. सावित्रीबाई फुले हे आहेत. महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा कुठे आहे, तर सातारा. ह्या साताऱ्याला शूरवीरांचा जिल्हा म्हणतात. शूरवीरांचा जिल्हा. ह्या सातारा जिल्ह्यातून सर्वात जास्त सैनिक मध्ये भरती होतात. सैनिक भरती ह्या सातारा जिल्ह्यात आपल्याला महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण पाहावयास मिळते. सातारा हा जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाच्या जिल्ह्यातील एक जिल्हा आहे. त्याचप्रमाणे महाबळेश्वरच्या जवळजवळ 5 गणी हे सुद्धा थंड हवेचे ठिकाण सातारा जिल्ह्यात आहे. तर आपण काही महत्त्वाचे महाराष्ट्रातील अभयारण्य पाहू. महाराष्ट्र कळसुबाई हरिश्चंद्र घाट. कळसुबाई हरिश्चंद्र घाट. कळसुबाई हरिश्चंद्र हे महाराष्ट्रातील अहिल्यानगर ह्या जिल्ह्यात आहे. अहिल्यानगर ह्या जिल्ह्यात आहे. त्याचप्रमाणे नरनाळा एक अभयारण्य आहे. नरनाळा हे आपल्याला अकोला जिल्ह्यात पाहायला मिळते. गौताळा औटरम घाट हे अभयारण्य आपल्याला औरंगाबाद आणि
संभाजी नगर आणि जळगाव ह्या 2 जिल्ह्यात पाहायस मिळते. यावल हे अतिशय IMP असं अभयारण्य आहे. IMP म्हणू शकता आपण. हे जळगाव जिल्ह्यात आहे. अनेक परीक्षेत हे आलेलं आहे. जळगाव. तर अनेर सुद्धा अनेक परीक्षेत विचारण्यात आलेला आहे. अनेर याला धरण सुद्धा म्हणतात. अभयारण्य कुठं आहे? अनेर. तर हा धुळे या जिल्ह्यात आहे. नांदूर मधमेश्वर पुढील आहे. नांदूर मधमेश्वर हा आपला नाशिक जिल्ह्यात आहे. नाशिक. गुगामल अतिशय IMP. गुगामल अतिशय महत्त्वाचा अभयारण्य कुठं आहे? तर हा अमरावती आहे. अमरावती येथे आहे. देऊळगाव रेहेकुरी काळवीटसाठी प्रसिद्ध आहे. देऊळगाव रेहेकुरी अनेक परीक्षेत विचारण्यात आलेला आहे. काळवीटसाठी प्रसिद्ध आहे. तर हा आपल्या अहिल्यानगर येथे आहे. अहिल्यानगर इथे आहे. कशासाठी प्रसिद्ध आहे? तर हे काळवीट साठी प्रसिद्ध आहे. मेळघाट हा अमरावती या जिल्ह्यात आहे. कशासाठी प्रसिद्ध आहे? तर वाघांसाठी राखीव आहे. वाघ. अंधारी अभयारण्य कुठं आहे? तर चंद्रपूर या जिल्ह्यात आहे. चंद्रपूर या जिल्ह्यात अंधारी अभयारण्य आहे. भीमाशंकरला भीमा या नदीवरनं हा अभयारण्याचे नाव पडलेले आहे. भीमा ही नदी जास्त म्हणून पुणे आणि सोलापूर या जिल्ह्यातून वाहते. सोलापूर आणि पुणे जिल्ह्यातून. तर हे अभयारण्य कुठं आहे? तर पुणे येथे आहे. किनवट अभयारण्य महाराष्ट्रातील नांदेड आणि यवतमाळ या जिल्ह्यात आहे. किनवट. तानसा अभयारण्य कुठं आहे? तर आपला तानसा अभयारण्य हा ठाणे या जिल्ह्यात आहे. नायगाव मध्ये मयूर हे अभयारण्य कुठं आहे? तर बीड या ठिकाणी आहे. कशासाठी प्रसिद्ध आहे? तर मोरांसाठी हा अभयारण्य प्रसिद्ध आहे. अभयारण्यावर लईदा प्रश्न पडलेला आहे. आपण महाराष्ट्र बघत आहोत. महाराष्ट्राचा भूगोल आपण बघत आहोत. महाराष्ट्रात मुलींची पहिली शाळा कोणी काढली? हा प्रश्न खूपदा पडलेला आहे. तर ही ज्योतिराव फुले यांनी पुणे येथे भिड्यांच्या वाड्यात 1848 या वर्षी काढली. याच्यातून काही प्रश्न पडू शकते. महाराष्ट्रातील पहिली मुलींची शाळा कोणी केली? तर ज्योतिबा फुले. कुठे केली? तर पुणे. आणि केव्हा केली? तर 1848.
मराठी भाषेतील पहिले दैनिक कोणते? तर पहिले दैनिक आहे ज्ञानप्रकाश. ज्ञानप्रकाश. ज्ञानाचा प्रकाश यांनी केला पहिले दैनिक. दैनिक म्हणजे दररोज निघणारे. 1904 या वर्षी यांनी काढले होते ज्ञानप्रकाश. महाराष्ट्रात पहिली रेल्वे, ज्याला लोहमार्ग आपण म्हणतो, त्याला इंजन कशाचं होतं? तर वाफेचं इंजन होतं. महाराष्ट्रातील पहिली रेल्वे कुठून कुठे धावली? तर आपण बघा, मुंबईहून ठाणे येथे धावली. मुंबईवरून ठाणे या ठिकाणी या 2 शहरांमध्ये धावली. तर केव्हा? 16 एप्रिल 1853. 16 एप्रिल 1853. प्रश्न काय विचारला? महाराष्ट्रातील पहिली रेल्वे कुठून कुठे धावली? तर मुंबई ते ठाणे. केव्हा धावली? तर 16 एप्रिल 1853. दोन्ही प्रश्न आपले कव्हर होऊ शकतात. आपण महाराष्ट्राचा भूगोल हा बघत आहोत. महाराष्ट्रात 720 किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. तर तो सर्वात जास्त रत्नागिरी या जिल्ह्याला त्याचे क्षेत्रफळ आहे. महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक हा सह्याद्री पर्वत आहे. सह्याद्री पर्वत आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक तापमान चंद्रपूर या जिल्ह्याचे आहे. चंद्रपूर 49 अंश पर्यंत जाते. महाराष्ट्रातील पहिली रेल्वे इंजिन चालक कोण आहे? हे प्रश्न पडू शकते. तर ती आहे सुरेखा भोसले. सातारा या जिल्ह्यातील आहेत. सातारा या जिल्ह्यातील ती आहेत. आपण दृष्टिक्षेपात महाराष्ट्र बघत आहोत. जादूटोणा ज्याला आपण अंधश्रद्धा असं म्हणतो, यावर कायदा आणणारे, या विरोधी कायदा करणारे महाराष्ट्र हे भारतातील पहिले राष्ट्र आहे. महाराष्ट्र हे भारतातील पहिले राष्ट्र आहे. तसेच गर्भजल वर बंदी आणणारे पहिले राष्ट्र कोणते आहे? तर आपले महाराष्ट्र हे आहे. भारतात महाराष्ट्र. त्याचप्रमाणे आदिवासींसाठी इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करणारे राज्य आदिवासी. साठी इंग्लिश शाळा सुरू करणारे भारतातील पहिले राज्य आपले महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र राज्य हे आहे. त्याचप्रमाणे प्रदूषण नियंत्रण कायदा करणारे
कायदा करणारे पहिले राज्य कोणते आहे? तर आपले महाराष्ट्र हे आहेत. महाराष्ट्र हे आहेत. त्याचप्रमाणे भीक मागण्यावर बंदी घालणारे भारतातील पहिले राज्य हे महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र हे राज्य आहे. भीक मागण्यावर बंदी घालणारे पहिले राष्ट्र महाराष्ट्र नाही तर गोवा हे आहेत. माहितीच्या अधिकाराची सुरुवात कोणी केली? तामिळनाडूला. तर दुसरे कोणते आहे? तर दुसरे नंबरवर आहे महाराष्ट्र. माहितीचा अधिकार केव्हा? 2005 साली हा कायदा करण्यात आला होता. अतिशय महत्वाचा हा प्रश्न आहे आणि हा कायदा आहे. ओके, थांबूया तिथं आपण.